नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी शिमला मिरचीचे भजे करत आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। 2 मोठ्या मिरच्या घेतल्या, ह्या शिमला मिरच्या, आणि त्याच्या बूड आणि शेंडा बाजूला काढून घेतला आणि मधले जे काप आहेत ते 1-1 सेंटीमीटर असा अंदाज घेऊन मी हे काप काढून घेतलेले आहेत। आणि जे काय शेंड्याचं बुडाचं जे काय भाग राहिलेला होता त्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत। आता गॅसवर पॅन ठेवला। पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे बेसन टाकून घेत आहे। 2 टेबलस्पून जवळपास मी बेसन टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थितरित्या हे भाजून घ्यायचं। खमंग सुगंध येईपर्यंत आपण ह्या बेसन पिठाला भाजून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा अशा पद्धतीनं बघा कलर पण चेंज झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये लसण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती, ही पेस्ट मी त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता त्याला पण मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। सगळं व्यवस्थितरित्या सगळं मिक्स झालं पाहिजे आणि एकजीव झालं पाहिजे। आता हे सगळं त्याच्यामध्ये सगळं मिक्स झालेलं आहे। बघा बेसन पीठ पचनाला थोडं जड असतं, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये असे आपले इन्ग्रेडियंट आपण त्याच्यामध्ये टाकून देतो जेणेकरून आपली पचनक्रिया व्यवस्थित होते। मी हळद टाकली, जिरापूड टाकली, धनेपूड टाकली। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं याच्यामध्ये। बघा हे कलर तर किती छान आलेला आहे याचा। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा आता मग मिक्स झालेले त्याला बारीक बारीक फोड येत आहेत, म्हणजे आपलं हे सगळं शिजलेलं आहे। माझ्याकडून जिरे राहिले होते टाकायचे, मी जिरे टाकून घेतलेले आहे। आता जिरे टाकून पण मिक्स करून घेतलं। आता शिमला मिरचीचे जे बुडाचे आणि शेंड्याचे जे भाग राहिले होते मी त्याचे बारीक काप करून घेतले आणि हे बारीक काप मी ह्या बेसनच्या ह्याच्यामध्ये मी घालून घेत आहे। आता थोडंसं मी हे एक मिनिट मी भाजून घेत आहे। जास्त शिमला मिरची टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ह्याला भाजायचं नाही आहे। आता मी 2-3 बटाटे मी शिजवून घेतलेले होते, उकडून घेतलेले आहेत। मी त्याच्यावरचं कवर काढून घेतलं आणि हे स्मॅश करून मी ह्याच्यामध्ये मी टाकून देत आहे। बघा हे बटाटे मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। बटाटा, शिमला मिरची आणि आपला जो काही मसाला टाकलेला आहे ह्याचं जे काही आपण सारण करत आहोत हे आपण खरंच म्हणजे आपल्याला खाताना इतके टेस्ट लागते की बस खरंच। आता ही चाट मसाला टाकला त्याच्यामध्ये, हे लाल तिखट टाकून घेतलं, गरम मसाला टाकून घेतला। तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता चाट मसाल्याच्या ऐवजी। आपण आता चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाला टाकल्यामुळं आपण थोडंसं मिठाचं प्रमाण थोडं कमी करून घेऊ। बघा अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा कलर तर किती छान आलेला आहे, किती आगळं वेगळं दिसत आहे। बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडं गरम मसाला टाकून घेतला आणि हे सगळं स्मॅश करून घ्यायचं, जेणेकरून ते बटाट्याचे जे काप राहिलेले आहेत जरा थोडे जाड राहिलेले आहेत ते थोडं स्मॅश करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे स्मॅश करून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं, गुठळ्या कमी करून घ्यायच्या। बघा अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे व्यवस्थितरित्या। हे स्टफिंग आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे। हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता हे आपण तयार करून घेतलेला मसाला गरम गरम आपण यूज करायचं नाही, थोडं थंड व्हायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण आता एक बाउल घेतला, बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, जिरेपूड टाकली, धनापूड टाकली आणि हा ओवा। आपण बेसन असल्यामुळे आपली पचनाला थोडं जड असतं बेसन, म्हणून आपण ह्याच्यामध्ये ओवा टाकत आहोत। ओवा टाकल्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित होते, जेणेकरून आपल्याला पदार्थाचा टेस्ट पण छान येते या ओव्यानं। आता मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, पाणी थोडं थोडं घालून हे आपण मिक्स करून घ्यायचं।
एक स्टफिंग ह्याला अगदी म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आणून घ्यायचं हे पिठाला. अजून थोडं पाणी टाकू आणि आपण हे सगळं व्यवस्थितरित्या बघा अशा पद्धतीनं हे कन्सिस्टन्सी आणायची. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आणली तर आपलं व्यवस्थित आपल्याला कोटिंग तयार होतं. बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचं. थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवून देऊ. आता मी बाजूला ठेवून दिलं 10 मिनिट. हे आता घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चिमटभर, जास्त सोडा नाही टाकायचा, चिमटभर सोडा टाकून द्यायचा. त्याच्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण रवीनं आपल्या ह्या गुसळीनं आपण हे गुसळून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बघा हे सगळं अशा पद्धतीनं हे व्यवस्थित झालेलं आहे. बघा अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. अशी कन्सिस्टन्सी आली की आपले भजे व्यवस्थित होऊ शकतात, होतातच. बघा अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं. अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आपण आता बाजूला ठेवून देऊ याला थोडं आणि आपण आपले हे स्टफिंग भरून घेऊ. आता हे शिमला मिरचीचे मी काप करून घेतलेले होते ना, तर त्याच्यामध्ये मी हे स्टफिंग भरून घेते. अशा पद्धतीने हे स्टफिंग ह्याच्यामध्ये भरून घ्यायची. अशा पद्धतीने हे स्टफिंग भरून जर आपण ह्याचे भजे केले तर खरंच म्हणजे फारच म्हणजे खाणारे लोक आपल्याला अजून मागून मागून खातात आणि खरंच आपलं फार कौतुक करतात हे भजे खाल्ल्यानंतर. अशा पद्धतीने हे स्टफिंग सगळं भरून घ्यायचं. बघा हे सगळं स्टफिंग मी आता ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे सगळं भरून घ्यायचं. सगळं व्यवस्थित असं गच्च भरून घ्यायचं. बघा हे जे स्टफिंग आहे इतकं खमंग लागतं ना खरंच. म्हणजे तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की बाबा खरंच म्हणजे छान झालं किंवा कसं झालं ते. अशा पद्धतीने हे स्टफिंग भरून घ्यायचं. आता मी हे सगळं स्टफिंग सगळ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता मी हे जे काय आपण बेसनाचं पीठ लिक्विड फॉर्ममध्ये आणून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी हे स्टफिंग केलेले शिमला मिरचीचे काप मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये तेल टाकून मी गरम करायला ठेवली होती आणि आता ह्याच्यामध्ये मी हे भजी टाकून घेते. अशा पद्धतीनं हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तळून घ्यायचे व्यवस्थितरित्या हे भजे. कोणी कोणत्या भागामध्ये कॅप्सिकॉन बोंडा म्हणते, कोणत्या भागामध्ये शिमला मिरचीचे भजे म्हणतात, कोणत्या भागामध्ये ढबू मिरचीचे भजे म्हणतात. म्हणजे तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला कॉमेंट करून सांगा. आमच्याकडे तर शिमला मिरचीचे भजे म्हणतात. अशा पद्धतीने मी हे केलेले आहेत. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की खरंच चांगले झाले किंवा नाही ते. जेणेकरून माझा रेसिपी म्हणजे व्यवस्थित होते का मला समजेल, तरी कमीत कमी उत्साह येईल तुम्ही कॉमेंट करून जर मला रिप्लाय केला तर. मी काही कॉमेंटच करत नाही आहे. बघा अशा पद्धतीनं अजून 2 भजे मी काढून घेते. अशा पद्धतीने हे सगळे भजे मी तळून घेत आहे. आता बघा कलर तर किती छान आलेला आहे भज्याचा. ह्या कितीतरी प्रकारचे भजे आहेत आपल्याकडे. आपल्याकडे जितके पदार्थ आहेत तेवढ्या आपल्याला जितके भजे करता येतील तेवढे आपल्याकडं आपल्या भाज्या आहेत, आपल्याला करू शकतो आपण. आता हे भजे मी काढून घेतलेले आहेत. बघा कलर बघा किती छान आलाय भज्याचा. जसा कलर आलाय तसंच खायला पण इतके सुंदर झालेले आहेत. बघा अशा पद्धतीनं हे भजे झालेले आहेत. कॅप्सिकॉन बोंडा
तयार झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.